दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय सुंदर दिवस आहे. आपल्याला घरातल्या घरात दीपपूजन कसं करावं, कुठला मंत्र म्हणावा, कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच आषाढी अमावस्या आहे. या दिवशी आपण दीपपूजन करत असतो. आता हे दीपपूजन कसं करावं त्या संदर्भातली प्रत्यक्षात माहिती तुमच्यासोबत आज मी घेऊन येणार आहे. दीप अमावस्या किंवा गतहरी अमावस्या नाही तरी आषाढी अमावस्या, सगळ्यात आधी तर दीप अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात सुंदर दिवस आहे बरं का. दुसरा आहे दीप अमावस्याला आईने मुलांसाठी काही उपाय सेवा करायच्या असतात. आणि तिसरं की दीप अमावस्या हा पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा दिवस आहे. थोडक्यात काय की दीप अमावस्या हा एक प्रकारे सणच आहे आपल्या घरात. आता ज्याला आपण गतहरी हे नाव दिलेलं आहे, पण आता लोकांनी त्या गतहरीचं पार गटारी करून टाकलेला आहे आणि अगदीच सरस मांसाहार केला जातो. आता बुधवार म्हटलं तर काय विचारायलाच नको. आता यंदा काही जी आपली अमावस्या आहे ती कधी लागणार आहे तर ती 11 तारखेला उत्तर रात्री 1:54 लागणार आहे. केची रात्र 1:54 लागणार आहे, जेणेकरून दुसरा दिवस जो बुधवार आहे तो संपूर्ण दिवस अमावस्या आहे, रात्री 11च्या दरम्यान संपणार आहे. म्हणून दीपपूजन हे तुम्हाला 12 तारखेलाच करायचं आहे. किंबहुना ज्या काही सेवा उपाय सांगणार आहे ते तुम्हाला सगळं, कारण संपूर्ण 12 तारखेला संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे. बऱ्याच वेळा अशा कमेंट येतील की ताई मांडणी कधी करायची. तर बघा, तुम्ही सकाळी उठून घरातलं आवरून शुशुरभूत होऊन आपले सगळे दिवे आहेत तर ते स्वच्छ धुवायचे असतात आणि धुवून झाल्यानंतर साफ करायचे असतात आणि त्याची पूजा करायची असते. तर ज्यांना सकाळी करणं शक्य होत नाही तर त्यांनी संध्याकाळी केलं तरी हरकत नाही, पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी सकाळी करतात आणि काही ठिकाणी तर संध्याकाळी सुद्धा करतात. तर खरं तर गटारी, ज्याला गतहरी असं नाव आहे, महाराष्ट्रामध्ये गतहरी अमावस्यामध्ये मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करायची काही खास अशी प्रथा आहे, पण ही चुकीची आहे. गतहरी याचा अर्थ काय की गत जे काही घडलेलं आहे आणि हरण म्हणजे त्याच्यातून सुटका मिळावी. गतहरी म्हणजे काय की जे काही आयुष्यात आपल्या दुःख, संकट, त्रास आहे किंवा जे काही आपण खाणार आहोत तर त्याचा त्याग करणं, काही दुःख संकट आहे तर त्याचा हरण उपवाव असा त्याचा अर्थ आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा अर्थात दिवस हा छोटा आणि रात्र मोठी होती. बऱ्याच ठिकाणी असं असतं की आजकाल आता सगळ्याच ठिकाणी लाईट आहे, पण आधीच्या काळी लाईटीचा प्रकाश फार कमी होता. त्याच्यामुळेच लोक सगळे त्यांचे दिवे वगैरे काढायचे, ते स्वच्छ करायचे की जेणेकरून श्रावण महिन्यात लवकर अंधार झाला तर त्यांच्यासाठीच त्या दिव्यांचा वापर केला जाईल. आणि तर चला आपण बघूया की आता नेमके या दिव्यांची मांडणी कशी करावी. सर्वप्रथम ही मांडणी तुम्हाला देवासमोरच करायची आहे. अगदी ज्यांचं देवघर छोटं आहे, ज्यांच्याकडे जागा नाही आहे, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी मांडणी केली तरी हरकत नाही. आता ही मांडणी तुम्ही सकाळीही करू शकता. सकाळी आता अमावस्या असल्यामुळे तर सकाळी उठून तुमचे देव आणि देवारा स्वच्छ करणार आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरातले जे काही दिवे आहेत, मग ते चांदीचे असो, पितळेचे असो, तांब्याचे असो, स्टीलचे असो, अगदी दगडी दिवे सुद्धा ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि एक पाट किंवा आपल्याला चौरंग घ्यायचा आहे, लाल वस्त्र हंतरायचं आहे, त्याच्यावर हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. दिव्यांचा स्पर्श डायरेक्ट जमिनीवर न होता तुम्हाला चौरंग आणि पाट ठेवायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. सर्वप्रथम जेवढे दिवे तुमच्या घरात उपलब्ध आहेत तर ते स्वच्छ करून घ्यावे आणि दिवे डायरेक्ट स्पर्श न करता तांदळाची रास तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करून तर घरातले सगळे स्वच्छ केलेले दिवे ते तुम्हाला ठेवायचे आहेत. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडेल की नेमके आषाढी अमावस्याला हे सगळे दिवे का धुवायचे असतात. तर बघा, आषाढ महिना संपला की लगेच श्रावण महिन्याची सुरुवात होते. जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. अंधार हा फार लवकर होतो. आधीच्या काळी सगळीकडे लाईट वगैरे नव्हत्या, मग तेव्हा लोक सगळे दिवे एकत्र जे त्यांच्याकडे होते, कारण ज्याचा वापर वर्षभर होत नव्हता, तर ते सगळे दिवे काढून ते स्वच्छ धुवायचे आणि आपल्याला पूजा करायची असते. भले तुमच्या घरात नवीन दिवे जरी असतील की जे तुम्ही कधीही वापरले नाही आहेत त्याची सुद्धा पूजा करायची आहे आपल्याला. तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी पूर्णाचे नैवेद्यसुद्धा केले जातात. घरात जेवढे काही दिवे होते इथे मी सगळे मांडून घेतलेले आहेत. तुम्ही सगळे तेलाच्या वाती लावल्या तरी चालेल, पण एक तरी तुपाची वात असावी. बघा, काही ठिकाणी असं असतं की फक्त सगळे दिवे हे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि फक्त सगळ्या दिव्यांचे प्रतीक म्हणून एकच दिवा लावला जातो. तर काही ठिकाणी सगळे दिवे प्रज्वलित केले जातात. आता तुमच्याकडे जी प्रथा आहे तर ती तुम्ही करावी. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे अगदी 1-2 दिवे जरी असेल तर ते सगळे तुम्ही प्रज्वलित करा. आणि एक खरं तर आपल्याला प्रज्वलित करायचा असतो, कारण ह्या दिव्यांचं प्रतीक एकच आहे की आपल्याला सुद्धा अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे न्यावे. आपलं पण आयुष्यात जे काही अंधार आहे तर ते कमी व्हावं आणि
आपल्याला पण आयुष्यामध्ये तर आता बघा दिव्यांचं मिळून आपल्याला 2 वाती मिळून आपल्याला 1 वाती करायची आहे. भले तुम्ही तुपाची घ्या, तेलाची घ्या. आपल्याला माहिती आहे की अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा सुद्धा महत्त्वाचा मानला गेला आहे. म्हणून याच दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची असे प्रश्न येतील की ताई कुठलं तेल वापरायचं. तर बघा तुमच्या घरात जे उपलब्ध आहे तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत, माणसाचं जसं गाव बदलतं, राहणीमान बदलतं, त्याची पद्धत, तिथली परंपरासुद्धा बदलते. जर तुमच्याकडे हे सगळे दिवे तसेच ठेवत असतील तर तुम्ही तशीच पूजा करा. नाही तर काही ठिकाणी दिवा प्रज्वलित केला आणि तो वाफवून त्याचीसुद्धा पूजा, काही ठिकाणी कणकेच्या दिव्याने आपल्या मुलांचं औक्षण करायची सुद्धा पद्धत आहे. तर काही ठिकाणी ज्या दिव्यांची तुम्ही पूजा केलेली आहे त्यातलाच दिव्यामधला एक दिवा घेऊन त्याने सुद्धा आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तुम्ही तुमची पद्धत करू शकता. आता जेव्हा आपण दिवा पेटवतो तर तेव्हा काय करत असतो तर एकच एक दिव्याने पेटवतो आणि त्याने सगळ्याच वाती पेटवत जातो. खरं तर हे चुकीचं आहे. तर प्रत्येक दिव्याला आपापला मान दिला पाहिजे. एक तुम्ही काडी पेटी जेव्हा पेटवता त्याच्यात जेवढे दिवे पेटत जातील तेवढे दिवे तुम्ही पेटवून घ्यावे आणि नंतर परत एक काडी पेटवून घ्यावी आणि तुम्हाला बाकीचे दिवे पेटवून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने आता सर्वात महत्त्वाचं की ताई नैवेद्य काय दाखवायचा. तर बघा प्रत्येक चालीरीती, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी चालरीत आहे. आमच्याकडे फक्त दूध साखरेचा किंवा लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, काही ठिकाणी गोड पुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्या घरात जी पद्धत आहे ती तुम्ही करावी. हा जो दिवस आहे तो फक्त दिव्यांसाठी समर्पित आहे. कारण अर्थात श्रावण महिना सुरू होतो आणि तसं बघायला गेलं तर या चातुर्मासामध्ये व्रतवैकल्य भरपूर केलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला दिव्यांचा सुद्धा वापर तेवढ्याच प्रमाणात केला जातो. तर यामागचं सुद्धा हे एक कारण आहे. आता जेव्हा सणवार सुरू होतात तेव्हा या सगळ्या दिव्यांची आपल्याला गरज पडते. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने सेवा करावी. आता बऱ्याच वेळा असा कमेंट येतील की ताई आमचा मासिक धर्म आहे, आम्ही मग काय करावं. तर बघा एखादीला जर घरात तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर कोणाकडून तरी ती सेवा तुम्ही पूजा करून घ्यावी. नसेल कोणच तर तुम्ही हे फक्त दिवे धुवून ठेवले तरी हरकत नाही. पण तेवढंच आहे की तुम्हाला त्याची पूजा करता येणार नाही. बघा सगळे दिवे पेटून झाल्यावर आपल्याला प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करून झाल्यावर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं की प्रत्येकामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे जी पद्धत आहे प्रार्थना करायची आहे तर म्हणू शकता की ज्यांना शुभम करोती येते तर त्यांनी शुभम करोती म्हणू शकता किंवा दिव्या दिव्या दीपककार काणी कुंडली मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशी प्रार्थना करायची आहे. आणि दिव्याला दिवा म्हणजे साक्षात अग्निदेवता आहे. तर त्या अग्निदेवतेला सुद्धा प्रार्थना करायची असते की माझ्या पण आयुष्यामध्ये असा प्रकाश येऊन दे, माझ्या पण जे काही दुःख संकट असेल तर ते कमी होण्यास मदत होऊन दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची असते. गतहरी या शब्दाचा अर्थ काय की गत म्हणजे काय की गेलेला आहे, की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे तर त्याचं हरण होऊन दे. म्हणजेच जे काही संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे तर त्याचं हरण व्हावं आणि ते नष्ट व्हावं मुळापासून. म्हणून आपल्याला हे गतहरी अमावस्या साजरी करायची असते. आणि खरं तर गतहरी या शब्दाचा अपभ्रम लोकांनी बनवलेला आहे आणि ते गटारी झालेलं आहे. मग काही लोक मांसाहार वगैरे करायला लागले. खरं तर गतहरी अमावस्या मांसाहार करणं अतिशय चुकीचं आहे आणि मला नाही वाटत की कोणी या गोष्टी करत असेल. आणि जर कोणी करणार असेल तर त्यांना नम्र विनंती आहे. आता सर्वात महत्त्वाचं की आरती करायची आहे. तर बघा आपल्याला यूट्यूबला दिव्यांची आरती मिळून जाईल. तर तुम्हाला भेटली तर नक्कीच तुम्ही दिव्यांची आरती करा. नाहीतर साधी गणपती बाप्पांची केली तरी चालेल. जे काही प्रसाद आहे दुधाचा तर ते तुम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी घ्यायचं आहे. आणि आता लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहे, कारण आपल्याला आषाढी अमावस्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असते. त्याच्यामध्ये येतं ते एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. एक वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे फलश्रुतीसहित. एक वेळा किंवा 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. कारण आषाढी अमावस्या हा सुद्धा एक सण आहे जो आपल्याला आनंदात साजरी करायचा आहे. आपण सगळेजण पंथीचा वापर सुद्धा करतो. मग तुळशीजवळ दिवा लावणं असो किंवा औदुंबर वृक्ष झाडाखाली असो तर तेव्हा आपल्याला गरज पडते. तर ती पंथी जर तुमच्या घरात पंथी असेल तर नक्की सुद्धा पूजा करायची आहे. आणि खरं तर चातुर्मास सुरू झालेला आहे. चातुर्मासामध्ये जर आपण वैज्ञानिक कारण बघितलं तर आपल्या पोटाला सुद्धा आराम मिळावा म्हणून आपण बऱ्याचशाच गोष्टी त्याग करत असतो. त्याच्यामध्ये मांसाहार, बऱ्याच लोक कांदा लसूण सुद्धा खात नाही. तर चातुर्मास जर वैज्ञानिक कारण बघितलं तर खूप चांगलं कारण आहे. आपल्याला सुद्धा पोटाला आराम मिळतो. तर बघा म्हणजेच आषाढी अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो. मग बऱ्याच घरात मांसाहार केला जातो. आता कोणी किती खावं, कसं खावं हे प्रत्येकाचा निर्णय आहे.
पण काही लोकांचं असं असतं की जर श्रावण महिना सुरू होणार आहे आणि मग सुद्धा श्रावण सुरू होणार आहे राहत मांसाहार केला जातो. खरं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि बऱ्याच घरात या दिवशी साती आसरा आहे किंवा जे काही आपण कुलदेवी आहे जिचा आपण मानपान करत असतो, बऱ्याच ठिकाणी अमावस्याच्या दिवशी सुद्धा मानपान केला जातो, म्हसोबाची पूजा सुद्धा केली जाते. अशा वेळेस आपण मांसाहार खाणं किती योग्य आहे याचा विचार नक्की करावा.